मोशीच्या कचरा डेपो येथे इमारत दुर्घटना घडली आणि या घटनेची चर्चा संपूर्ण देशभर सध्या पाहायला मिळते, कारण की गेले 4 दिवस या ठिकाणी सर्च ऑपरेशन आहे, मदत कार्य आहे ते सध्या सुरू होतं। जवळजवळ 75 तासापेक्षा जास्त वेळ हे मदत कार्य सुरू होतं। या ठिकाणी आता 8 जण अडकले होते, यापैकी किती जण सापडले त्याचा माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आयुक्त आहेत। मला सांगा की सर, आत्तापर्यंत 8 जण त्या ठिकाणी अडकले होते, किती जणांची सुखरूप सुटका केली, आत्तापर्यंत किती मृतदेह बाहेर काढले? आता एकूण जे 23 लोक या इमारतीमध्ये त्या घटनेच्या वेळेला होते, त्यापैकी 14 लोक जीवित आपण त्यांना रेस्क्यू केलेलं आहे। उरलेले जे 9 लोक आहेत त्यापैकी 8 लोक या इमारतीमध्ये होते आणि एक व्यक्ती श्रीयुत कसबे म्हणून जे आहेत ते त्या कचऱ्याच्या ढिगाखाली ते गाडले गेलेले आहेत। तर आता इथून 8 जे व्यक्ती होते त्यांना रेस्क्यू केलेलं आहे। दुर्दैवाने ते सर्व मृत्युमुखी पडलेले आहेत आणि आता एक व्यक्ती जे इकडे कचऱ्याच्या ढिगाखाली गाडले गेले त्यांचा शोध आपला जारी आहे। किती मदत कार्य सध्या लावलं होतं त्या ठिकाणी आणि कशा प्रकारे किती म्हणजे बंदोबस्त लावला होता आणि किती टीम तैनात केल्या होत्या? यामध्ये आपण पहिल्या दिवशी ज्यावेळेला 8 तारखेला ही घटना घडली त्याच्यानंतर त्वरित आमचे फायर ब्रिगेडची सर्व टीम, आमचे फायर ब्रिगेडचे जवळजवळ 50 लोक आणि NDRFचे आपके कितने टीम थे पूरा? टोटल 2 टीम थी। हां, तर NDRFचे 2 टीम होत्या। आर्मीचे 100 लोक इथे आले होते, डॉक्टर्स इथे आले होते आणि या तिघांनी मिळून हे सर्व सर्च ऑपरेशन केलं। 2 दिवसानंतर आर्मी दुसरीकडे त्यांना ऑपरेशनला जावं लागलं म्हणून ते गेले, परंतु NDRF आणि आमचे फायर ब्रिगेडची आपल्या महापालिकेची टीम यांनी शर्थीचे प्रयत्न केले। जीवावर उदार राहून आमच्या सर्व जवानांनी, NDRFच्या जवानांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आपण 14 लोकांना वाचू शकलो। दुर्दैवाने आपण 8 लोकांचा जीव वाचू शकलो नाही आणि ते जेव्हा ती घटना घडली तेव्हा ते अशा ठिकाणी पडले होते की त्यांच्या अंगावरती स्लॅब पडला किंवा काही ठिकाणी बीम आणि कॉलम पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। एक व्यक्ती जे बाहेरून आतमध्ये ऑफिसकडे जात होते त्यांचा पण अजून शोध आपण घेतो आहे। आता आमचं सर्व कॉन्सन्ट्रेशन जे आहे, आमची मशीन्स वगैरे आता सर्व आम्ही फोकस तिथे करतो आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच आम्ही त्यांचा पण शोध घेऊ। NDRF टीमचे अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहे। कशा प्रकारे सध्या तुम्ही त्या ठिकाणी आपने कैसा वहाँ पे जो रेस्क्यू किया है? रेस्क्यू के लिए इनिशियल में हमारी एक टीम आई थी, उसने जो भी वर्ड स्पेस थे उन्होंने इसको कट किया और वहाँ से जो जितने भी लाइव विक्टिम थे उनको फायर ब्रिगेड के साथ धीरे धीरे बाहर लेके आए और जिसके बाद में आज मैं टीम को लेके आया था और हमें जो भी हम विक्टिम उसमें ट्रैप थे उसको सबको हमने फायर ब्रिगेड के साथ में और इक्विपमेंट के सहारे उनको सबको बाहर निकाला। 4 दिन का ये रेस्क्यू चल रहा था, क्या दिक्कत आई कि इतना धीमे गति से आपका काम चल रहा था? ये रेस्क्यू अपने आप में ही अलग टाइप का था। इस प्रकार से इतना बाहर से कोई फोर्स लोड उसके ऊपर किसी बिल्डिंग के ऊपर हो, उस बिल्डिंग भी पैनकेक स्ट्रक्चर में दबी हुई थी, तो विक्टिम को निकालना आसान नहीं था और विक्टिम ऐसी लोकेशन फंसे हुए थे जो बीम और कॉलम दोनों कंप्रेस हो रखे थे, बॉडी उनके बीच में सारी फंसी हुई थी, इसलिए इसमें टाइम लगा। अभी बिल्डिंग का रेस्क्यू पूरा हुआ है, कैसा हुआ है और कितने आदमी बाकी है और कितना टाइम तक रेस्क्यू चलेगा? रेस्क्यू बिल्डिंग के अंदर जितने थे वो सभी रेस्क्यू हो गए हैं और बाकी अगर एक बाहर है तो उसमें अभी रेस्क्यू वर्क चल रहा है। अगर आप रेस्क्यू कर रहे तो अंदर क्या दिक्कत आई और अंदर कुछ सामान मिल गया क्या? अच्छा मिला सामान? कुछ होगा मटेरियल कुछ मिला क्या? नहीं, मटेरियल जो भी मिला हमें, जो हमारे सामने आता है कि हम जो इनकी यहाँ के लोकल स्टाफ थे वो हमने उनको दे दिया था, उनको जो यहाँ के स्टाफ था उनको हैंड ओवर कर दिया जो भी हमें मिला। और कितने घंटे तक रेस्क्यू चलेगा? ये तो लास्ट विक्टिम मिलने के ऊपर है, इसमें तो हम कमेंट्स करना आसान नहीं है कि वो कब तक कंप्लीट होगा। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर गेले 75 तासापेक्षा जास्त तास या ठिकाणी रेस्क्यू सुरू होतं। मात्र एकंदरीत पाहिली NDRF टीम असेल किंवा अग्निशमक दलाची टीम असेल, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असतील, यांची टीम असेल, यांनी खरं तर या ठिकाणी अतोनात असं परिश्रम घेतले। आतापर्यंत 8 ज्या मृतदेह आहे ते बाहेर काढण्यात यश आलेले आहे। अजून एक मृतदेह बाहेर काढण्यासाठी अजून किती कालावधी लागतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, मी सुनील टिकले, TV9 मराठी, मोशी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।